नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आत्ता आपण ऐकत होतो कथासंग्रह शाडूचा शाप नारायण धारपांचा. आपला आजचा व्हिडिओ या कथासंग्रहातला शेवटच्या कथेचा आहे. छोटंसं शॉर्ट अँड स्वीट असं पुस्तक होतं हे. 5च कथा होत्या आणि आपली आजची त्यातली शेवटची कथा. कथेचं नाव आहे पुनरपि जननम पुनरपि. पुनरपि जननम पुनरपि मरणम या जे कोट आहे त्याचा संदर्भ या शीर्षकामध्ये आहे. माणसाचा मृत्यू आणि माणसाचा जन्म हे एक सायकल आहे, चक्र आहे आणि ते तसं फिरत राहतं, या आशयाची ही गोष्ट आहे. तर ऐकूयात आपली आजची कथा. पुनरपि जननम पुनरपि. सदाशिवला तो म्हातारा बऱ्याच वेळा दिसला होता. वास्तविक गावात इतके लाखो लोक डोळ्यांसमोरून जात असताना त्या म्हाताऱ्याकडेच त्याचे लक्ष का जावे? तोच एक चेहरा लक्षात का राहावा? बरं, तसं म्हटलं तर तो म्हातारा काही करीत नसायचा. नुसता बसलेला असायचा. बस स्टॉपच्या फळीवर, स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच्या बाकावर, डब्यातल्या सीटवर, जिथे जिथे निरुद्योगी लोक बसून राहतात त्या जागा. म्हातारा वटारलेल्या डोळ्यांनी सदाशिवकडे एकटक पाहत असायचा. हेही तो ध्यानात राहण्याचे कारण असेल. एखाद्याने अस्वस्थ व्हावे इतकी एकटक नजर. आधी सदाशिवची नजर त्याच्यावरून नुसतीच जात होती. मग ती जरा अडखळायला लागली आणि परत वळून यायला लागली. हा म्हातारा कोण होता? ही जिज्ञासा जेव्हा उत्पन्न झाली तेव्हा सदाशिवने त्याचे प्रथमच नीट असे निरीक्षण केले. त्याला जे दिसले ते त्याला आवडले नाही. मनात एक घृणा जन्माला आली होती. त्यामागे केवळ त्या म्हाताऱ्याची बाह्य अस्वच्छता होती की त्याच्या केवळ दर्शनानेच मनात उभी राहिलेली एखादी अनामिक अनिच्छा होती? त्याला सांगता आलं नसतं. म्हातारा अत्यंत कळकट होता, एवढं खरं. चेहऱ्यावर 7-8 दिवसांची मळकट पांढरी दाढी वाढलेली होती. डोक्यावरचे केसही वाढलेले, बिन तेलाचे गुंता झालेले वाटत होते. कपड्यांना किती दिवसात पाण्याचा स्पर्श झाला नव्हता. कोणास ठाऊक, लांबूनच दिसत होतं की त्यांना वास मारत असला पाहिजे. डोळे लालसर, पाणावलेले, रोगट वाटत होते. मान लांब, वाळलेली, त्यात मोठ्या सोंगटी एवढा कंठमणी. हात सुरकतलेले, मळकट, त्यावरच्या धमन्या वळवळत्या दोरीसारख्या. सगळ्या दुनियेतली निराशा, वैफल्य, अपयश त्या चेहऱ्यात एकत्र आल्यासारखं वाटे. पण सदाशिव मनाशी म्हणे, त्याच्या परिस्थितीला काय मी जबाबदार आहे का? वास्तविक माझ्या सहानुभूतीवरही त्याचा हक्क नाही. मग माझ्यावर असा आरोप करण्याचा त्याला काय अधिकार? कारण त्याच्या नजरेत एक मूक पण जहरी आरोप होता. कधी कधी सदाशिवला वाटे हा एखादा वेडाच असावा आणि एखाद्या योगायोगाने त्याच्या मानसिक भ्रमाशी आपल्या चेहऱ्याचा संबंध जुळला असावा. पण त्याचे अकाली आणि अस्थानी अनपेक्षित दर्शन याच्याशी विसंगत वाटत होते. या ठिकठिकाणच्या दिसण्याला एक प्रकारच्या पाठलागाची शंका यायला लागली होती. पण तरीही सदाशिवला कशाची कल्पना नव्हती. कल्पना असती तर त्याने त्या तिराहिताला तो प्रश्न विचारलाच नसता आणि मनात विनाकारणच एक संशयाचे बीज पेरून घेतले नसते. कदाचित तेव्हा नाही तर आणखी एखाद्या वेळी हे घडणारच असेल. भवितव्या, तुझी अपरिहार्यता. तिकिटांच्या रांगेत तो उभा होता आणि त्याने सहज मागे वळून पाहिले. तो जाळीखालच्या बाकावर तो म्हातारा हजर, त्याच्यावर नजर रोखून. सदाशिवने त्याचं असं काय घोडं मारलं होतं? आता हा नुसता लांबून पाहतोय. कोणी सांगावं, उद्या जवळ येऊन झोंबाझोंबीही करायचा. म्हणून सदाशिवने मागच्या माणसाला विचारलं, आहो, माफ करा हा, त्या बाकावरचा म्हातारा पाहिलात का? तो? कोणत्या बाकावरचा? तिराईत सौजन्याने विचारतो. तो हो, जाळीजवळचा. मगापासून इकडे पाहतोय म्हणून विचारलं. मला तर कोणी म्हातारा बितारा दिसत नाही. तिराईताच्या आवाजात संशय आला होता. रांगेतले इतर लोक चला चला पुटपुटायला लागले होते. सदाशिव तसाच गोंधळल्या मनस्थितीत पुढे सरकला आणि तिकीट घेऊन रांगेतून बाहेर पडला. जाळीजवळचा बाक रिकामा होता. आता पण मघाशी रिकामा होता का?
ओल्या मातीत बी पडताच त्याला धुमारे फुटावेत, तसा तो विचार त्याच्या मनात भरायला लागला. दरवेळीच आपल्याला हे भास होत आलेत का? अशा स्वरूपाची, वर्णनाची कोणी व्यक्तीच अस्तित्वात नाही का? हा सगळा आपल्या मनाचाच खेळ आहे का? हा म्हातारा म्हणजे मनाने एखाद्या अनुत्तरित व अनुत्तरणीय प्रश्नासाठी निर्माण केलेलं अर्धयशस्वी उत्तर आहे का? पण बी रुजाला माती ओली असावी लागते, ही साधी गोष्ट सदाशिव विसरला. ऑफिसात साहेबांशी शेवटचा खटका उडाला आणि सदाशिवने नोकरी सोडली. आता तिथे काम करणं त्याला अशक्य आणि असह्य झालं होतं. कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष एकाग्र करायला त्याला आताशी परिश्रम घ्यावे लागत. स्वतःच्या परिस्थितीवर त्याने शांत विचार केला, नाही असं नाही, पण कार्यकारण भावाची दिशाच त्याला ठरवता येईना. आपल्या या थोड्याशा विमनस्क वागण्याने आपली नोकरी गेली का नोकरी गेल्याने मनाला असा अस्थिरपणा, चंचलपणा आला? पण नोकरी गेल्याचं त्याला दुःख होत नव्हतं. जखडणाऱ्या बंधनातून मुक्त झाल्याची जाणीव मनाला सुखावीत होती. आता तो कोणाचा गुलाम नव्हता. त्याच्यासारख्या बुद्धिमान, महत्वाकांक्षी तरुणाला यशासाठी 10 दिशा मोकळ्या होत्या. त्याला 500-700 रुपयांसाठी अशी महिना खरडेघाशी करण्याची काय जरूर? आता हा म्हातारा असा वेळी अवेळी दिसत नसता तर सदाशिवला आपले लक्ष काही योजनांवर एकाग्र करता आले असते, असं त्याला वाटत होतं. पण दरवेळी हा म्हातारा दिसला की मनाला धक्का बसायचा. मनातल्या मनात कल्पना विरघळून जायच्या. सर्व काही सुरुवात प्रथमपासून. असाच वैतागला असताना सदाशिवने एक दिवशी त्या म्हाताऱ्याशी प्रत्यक्षच बोलण्याचा धीर केला. शेवटच्या क्षणी त्याला वाटलं, हे आपण आधीच का नाही केलं? हा नसता मनस्ताप इतके दिवस कशासाठी सहन केला? त्या एका प्रसंगानंतर सदाशिवने पुन्हा या म्हाताऱ्याविषयी कोणाही त्रयस्थाला विचारलं नव्हतं. पण म्हातारा इतका सॉलिड वाटत होता की त्याच्या अस्तित्वाबद्दल मनात शंका सुद्धा आली नसती. पण मधली 15-20 पावले चालून सदाशिव त्याच्या जवळ यायला लागला. तेव्हा मात्र त्याचे मन कचरायला लागले. तो 10 पावलांचा प्रवास कधी संपणारच नाहीसं वाटायला लागलं. म्हाताऱ्याची आकृती जवळ येत होती. एक तपशील अधिकाधिक स्वच्छ होत चालला आणि सदाशिवला असं वाटत होतं की आपलं काळीजच पिळवटलं जातंय. अशी विलक्षण हुरहुर, अशी जीवघेणी आर्त ओढ. पाणावलेले लालसर रोगट डोळे आणखी जवळ आले. दाढीचा मळकट पांढरा केसनके स्वच्छ दिसायला लागला. ओठांच्या कडांना लाळेची ओलसर चकाकी होती. डोळ्यांच्या कडांना चिपाडे होती. शर्टवर आणि दाढीवर कसले तरी अन्नाचे कण होते आणि वास. 5 पावलांवरच सदाशिवला मळमळायला लागलं होतं. मनात विलक्षण घृणा होती. पण तितकंच जबरदस्त असं एक जहरी आकर्षण होतं. तो म्हाताऱ्यापाशी पोहोचला तेव्हा त्याला धाप लागली होती. म्हाताऱ्याचे लालसर डोळे अजूनही त्याच्यावर तसेच एकटक खिळलेले होते. बाकी इतर कोणतीही हालचाल झाली नव्हती. म्हातारबुवा, मी काय म्हणतो ते ऐकू येतं का? सदाशिव शेवटी म्हणाला. म्हाताऱ्याचे तोंड एका कडवट हास्यात उतरले. म्हातारा मानेनच हो म्हणत होता. पण सदाशिवचे डोळे त्या किडक्या, पडक्या, पिवळ्या दातांवरून हलतच नव्हते. शिसारी कुठेपर्यंत जाऊ शकते? त्याला आणखी जवळ तर जायचं नव्हतं आणि लोकांचं लक्ष वेधलं जाईल इतक्या मोठ्यानं ओरडायचंही नव्हतं. त्यातल्या त्यात सुवर्णमध्य म्हणून तो तिथेच उभा राहून कमरेत जरा पुढे वाकला आणि म्हणाला, तुम्ही मला ओळखता का? आणि त्याचा प्रश्न संपायच्या आतच म्हाताऱ्याची मान गदगदा हलली. होकारार्थी. होकारार्थी? तो सदाशिवला ओळखत होता? वेडाच असला पाहिजे तो. त्याच्या नादाला कशाला लागायचं? पण सदाशिवचे पाय काही तिथून हलेनात. तीच ती विषारी जिज्ञासा त्याला तिथे खिळवून ठेवीत होती. कसली ओळख आलीये? काहीतरी थापाथापी करता काय? सदाशिव म्हणाला. म्हातारा त्याच्याकडे नुसता पाहतच बसला. पण त्याच्या त्या नजरेत असा काही एक विलक्षण भाव होता की सदाशिवचं मनच सरकलं. काही विचार न करता तो गर्कन आपल्या पावलांवर वळला आणि मागे एक नजरही न टाकता तिथून सटकला. आपल्या मनाचं सर्व धैर्य एकवटून या प्रकारावर मात करण्याचा त्यानं निश्चय केला. तो कळकट म्हातारा आणि त्याची ती कोड्यांची भाषा, त्याचा तो अवतार आणि ती छद्मी नजर,
सर्व सर्व आपल्या मनातून पार काढून टाकायचं. निदान ते मनाच्या तळाशी खोलवर पुरून टाकण्याचा त्यानं निर्धार केला. त्याला यशस्वी व्हायचं असेल तर अशी निर्धारी एकाग्रता अगदी आवश्यक होती. आता त्याचं भवितव्य त्याच्या एकट्याच्या हाती होतं. तो रंक होतो का राव होतो हे त्याचा तोच ठरवणार होता. पण त्याचे आडाखे चुकत गेले. सुरुवातीस ज्यांनी मदतीच्या लंब्या चौड्या गप्पा मारल्या होत्या त्यांचे शब्द फुसकेच निघाले. ज्या संधीची तो वाट पाहत होता, ज्या एका संधीनं त्याचं आयुष्य सोन्याचं झालं असतं, ती संधी आलीच नाही. आता प्रथमच मनाला अपयशाची पुसटशी शंका चाटून गेली. अशा व्यग्र मनस्थितीत असताना सदाशिवला तो म्हातारा पुन्हा एकदा दिसला. त्याचं मन जणू काही आपल्या धुमसणाऱ्या संतापासाठी असं एखादं कारण शोधतच होतं. तिथं सर्व काही विसरून एक प्रकारच्या तिरीमिरीत तो म्हाताऱ्यापाशी पोहोचला आणि खेकसला. हा काय प्रकार चालवलायस तू? म्हातारा आपले पिवळे पडके किडके दात दाखवीत नुसताच हसला. दात विचकायला काय झालं? माझ्या बोकांडी कशासाठी बसलायस रे? अजूनही हसत म्हाताऱ्यानं मान नकारार्थी हलवली. त्याचं हसणं म्हणजे हास्याचं भीषण विडंबन होतं. अस्वलाच्या हातून गुदगुल्या मरताना जे हास्य माणसाच्या तोंडून निघेल तसलं ते हास्य होतं. पाहणाऱ्याचं काळीज अनिर्वाच्य भीतीने गोठवून टाकणारं हास्य. म्हातारा आजवर नुसता हसलाच होता. त्याच्या तोंडून एकही शब्द निघाला नव्हता. का तो वेडा आणि मुका होता? त्याच्या आवाजाच्या नुसत्या कल्पनेनं सदाशिवच्या अंगावर काटा आला. ते जुनं स्वरयंत्र गंजलेलं असणार. त्यातून खरखरता आवाज निघेल, पत्रावर पत्रा घासल्यासारखा. पण पुन्हा एकदा राग उमलून आला. त्याच्या स्वतःच्या कटकटी काही कमी होत्या की काय म्हणून मी आणखी एक नसती ब्यात त्याच्या बोकांडी बसली. तो पुन्हा खेकसला. हे पहा, माझं तुझं काही नातं नाही, ओळखही नाही. मला हा पाठपुरावा नकोय. पुन्हा असा माझा पाठलागावर आलास ना तर याद राख. आणि मग म्हातारा बोलला. प्रत्यक्ष कानांवर आवाज येईपर्यंत सदाशिवचा त्यावर विश्वासच बसला नव्हता. म्हातारा बोलेल अशी कल्पनाच नव्हती. शहाणे, मी काय आपण होऊन तुझा असा मागे भटकतो काय? बाबा, नियतीच आहे ती. तिनंच तुला आणि मला एका अतूट साखळीनं बांधलंय. एखादी अजब कोटी केल्यासारखा म्हातारा स्वतःशी हसला, ठसकायला लागला. त्याच्या लाळेचे तुषार उडायला नकोत म्हणून सदाशिव एक पाऊल मागे सरकला. त्यानं आता खरोखरच काही शब्द ऐकले का त्याला भास झाला. आणि ते काही का असेना. ही कसली कोड्यांची भाषा, कसली नियती आणि ही कसली साखळी? हे पहा, सदाशिव गुरगुरला. असल्या अवडंबरानं मी फसणार नाही. अशी काही बनवाबनवी करून पैसे उकळायचा विचार असला ना तर तो आत्ताच विसरा म्हातारबुवा. म्हाताऱ्यानं आपल्या लालसर डोळ्यांनी सदाशिवकडे पुन्हा एकदा पाहिलं आणि स्वतःशीच विलक्षण वैफल्यानं मान हलवली. बाबा रे, तो खसखसला. तुला काहीच समजत नाही. मी पैशांसाठी तुझ्याकडे कशासाठी येऊ? आणि पैशांचा मला आता काय उपयोग? तुला समजणार नाही. एवढ्याच समजणार नाही. जे व्हायचं ते होणारच. जा जा. कारण माहीत नसूनही त्या शब्दांनी त्याचं मन थिजलं आणि तो तिथून निघाला. म्हाताऱ्याच्या शब्दांनी सदाशिवच्या मनात घर केलं होतं. कामातून मन जरासं मोकळं झालं की ते शब्द समोर येत. काही केल्या त्यांचा अर्थ लावता येत नव्हता. पण त्याची अशी समजूत झाली होती की त्या शब्दांत एक फार गूढ अर्थ होता आणि तो समजण्यावर त्याच्या आयुष्याचं यशापयश अवलंबून होतं. पण त्यासाठी त्याला म्हाताऱ्याची गाठ पुन्हा एकदा घ्यावी लागणार होती. तसा म्हातारा त्याला वेळोवेळी दिसत होता, पण सदाशिव आताशी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होता. शक्य तर त्याला टाळत होता. म्हाताऱ्याशी बोलण्याची सदाशिवला एक प्रकारची भीतीच वाटायला लागली होती. पण काम नव्हतं. मन रिकामं होतं आणि रिकाम्या मनात नाना प्रकारच्या विचारांना थारा मिळत होता. शेवटी त्या अंतर्गत कटकटींना त्रासून सदाशिव म्हाताऱ्याजवळ गेला आणि अनिच्छेने का होईना पण बसला. घोंगावणाऱ्या माशा, दुर्गंधी इकडे त्यांना दुर्लक्ष केलं. तो अजिजीनं म्हणाला, म्हातारबुवा, माझ्यावर कृपा करा आणि मला सर्व काही समजावून सांगा. बाबा, नुसत्या शब्दांनी काम होत असतं तर सगळे संत महात्मे नसते का झाले?
पुन्हा तुमची कोडी. माफ करा म्हणतो ना. कोडी? अरे आयुष्य हेच मोठं कोड आहे. जेव्हा त्याचा अर्थ समजतो तेव्हा तो निरर्थक झालेला असतो. अजूनही सांगू? सांगा सांगा. तू विश्वास ठेवणार नाहीस, पण सांगतो. बाबा, तू नेहमी काही वेगळे नाहीत. माझ्या या आज घटकेच्या परिस्थितीला तूच कारणीभूत आहेस. समजलं? आता जा आणि यावर विचार कर. मला आता फार वेळ दम निघणार नाही. जा. सदाशिव निघाला खरा, पण त्या कृतीची त्याला कायम खंत वाटत राहिली. तेव्हाच त्यानं म्हाताऱ्याकडून सगळा खुलासा करून घ्यायला हवा होता. कारण पुन्हा त्याला ती संधी मिळालीच नाही. त्याला अनेक धक्के बसणार होते. म्हातारा दुसरा कोणाला दिसत नाही अशी त्याची समजूत होती. ती खोटी ठरली. सवडीनुसार म्हाताऱ्याकडून केव्हाही स्पष्टीकरण करून घेता येईल अशी आणखी एक समजूत होती. तीही खोटी ठरली. झालं ते इतक्या झटपट झालं की त्याला काही करायला सवडच मिळाली नाही. काय करणार होता? दुपारी 4च्या सुमारास बस स्टॉपच्या फळीवर बसलेला म्हातारा एकदम तोल जाऊन रस्त्यावर आला. सुरू झालेल्या बसचा जोराचा धक्का बसून फुटपाथवर फेकला गेला आणि तसाच वेडावाकडा निश्चल पडून राहिला. जमलेल्या गर्दीच्या काठाकाठावर सदाशिव वावरत होता. नेहमी असं बसलेला असायचा, कंडक्टर म्हणत होता. रूटवर अनेक स्टॉपवर बघितलं याला. कधी तिकीट घेतलं नाही, बसमध्ये चढला नाही, नुसता बसलेला असायचा. बघणाऱ्यांची सर्वांची नुसती कोरडी हळहळ. 15-20 मिनिटं ते कलेवर तसंच उघड्यावर पडलं होतं आणि मग सावकाश म्युनिसिपल ॲम्ब्युलन्स आली आणि त्याला घेऊन गेली. भांबावलेला सदाशिव दूर जाणाऱ्या गाडीकडे पाहतच राहिला. म्हणजे म्हातारा खरा होता. केवळ त्याच्या मनातला एक आकार नव्हता, पण म्हणजे त्यानं सदाशिवला सांगितलेलं सर्व निरर्थकच. सदाशिवचा आणि म्हाताऱ्याचा काही संबंध नव्हता. तो कोणीतरी भ्रमिष्ट, वेडा, अनाथ इसम होता. सदाशिवनं त्या अपघाताचा तपास करण्याचा एक क्षीण प्रयत्न केलाही, पण त्या अवाढव्य शहरात शेकड्यांनी जन्ममृत्यू, शेकड्यांनी अपघात होत होते. सदाशिवला कोणताच तपास लागला नाही. जणू काही ती गोष्ट घडलीच नव्हती. त्यालाही काही वेळा ती भीती वाटे. म्हातारा जर कल्पनेत दिसू शकतो, त्याच्याशी सदाशिव बोलू शकतो, तर मग म्हाताऱ्याचा अपघात असा कल्पनेत का दिसू नये? खरं खोटं कोण जाणणार? सदाशिवच्या सर्व योजना एकामागून एक फसत गेल्या. त्याचं कुठं चुकत होतं? त्याचा स्वतंत्र धंद्याचा निर्णय चुकीचा होता? धंद्याची लाईन चुकली होती? लोकांशी संबंध बरोबर जमत नव्हते? त्याच्या वागणुकीत काही विक्षिप्तपणा होता? त्याच्या सततच्या अपयशाचं कारण काय होतं? 40शी येईपर्यंत तो स्वतःला तरुणच समजत होता. 40शी उलटल्यावरही 4-5 वर्षे तो मनाशी म्हणे, एवढ्यातच तर 40 वर्षांचा झालोय. पण मग 50शी जवळ यायला लागली. विवाह कधी झालाच नव्हता. ब्लॉक केव्हाच गेला. मग चाळीतली भाड्याची जागाही सोडावी लागली. लॉजमध्ये एका ट्रंकेनिशी राहायची वेळ आली. 50शी उलटली तेव्हा सदाशिवनं शेवटी पराभव स्वीकारला. उमेदीचं शेवटचं अवसान गळून गेलं. 50शीचे इतर लोक धडधाकट, यशस्वी, उत्साही असतील. तो तसा नव्हता. नोकरी केव्हाच गेली होती. धंदा कधीच जमला नव्हता. चांगल्या लोकांशी कायमच्या ओळखी कधी झाल्या नाहीत. इच्छा नसूनही अशा लोकांची कर्जे झाल्यानं सारा जन्म त्यांची तोंड चुकवण्यातच गेला. आता ते लोक त्याला टाळू लागले. आधी पोटाची व्यवस्था, काही किरकोळ कामे करून महिन्याकाठी जेमतेम 600-600 मिळाले तर नशीब. नाहीतर चहा पाव, पातळ भाजी आहेच. अनियमित व अपुऱ्या खाण्याचा शरीरावर पाहता पाहता परिणाम झाला. चेहरा खंगला. जिना चढताना धाप लागायला लागली. गाठीशी काही नाही, उद्याचं काय, ही चिंता मनाला आतून पोखरायला लागली. लहान सहान कामही हातून होईना तसा लॉजही सोडावा लागला. तो कळवळून लोकांना सांगे, अहो मी म्हातारा नाही, एवढ्यातच 50शी उलटली माझी. पण त्याचा खप्पड चेहरा, पांढरे केस, थरथरणारे हात, धापांनी येणारा श्वास, त्याचे शब्द खोटे ठरवीत होते. काम नाही, धंदा नाही, जागा नाही, पैसे नाहीत,
अनाथ, बेकार. कपड्यांची रया गेली, टापटीपपणा गेला, स्वच्छताही गेली. सार्वजनिक न्हाणीघरातल्या आरशासमोर उभा असताना त्याला समोरचा चेहरा पाहून केवढा धक्का बसला. त्यानं कितीतरी दिवसांत आरशात आपला चेहरा पाहिलाही नव्हता. बरोबरच होतं. एक फार फार जुनी आठवण मनात जागली. ते वाघासारखे बिनतेलाचे केस, तो सुरकुतलेला चेहरा, ते पाणावलेले लालकट डोळे, ती करडी पांढरी घाणेरडी दाढी, ते मळकट कपडे. हा चेहरा त्या 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 म्हाताऱ्याचा होता. पण म्हणजे म्हातारा म्हणजे तो स्वतःच होता. एखाद्या धक्क्यानं पाण्यावरचं वर्षानुवर्षे साचलेलं शेवाळं दूर व्हावं, तशी त्याच्या मनावरची कितीतरी दिवसांची मरगळ या धक्क्यानं बाहेर येऊन तो एका मोडक्या बाकावर बसला. कितीतरी गोष्टींचा विचार करायला हवा होता. विचार कसे मधमाशासारखे चारी बाजूंनी घोंगावत येत होते. मनाचा गोंधळच होत होता. निदान तो म्हातारा म्हणाला होता ती एक गोष्ट तरी खरी होती. सदाशिव आणि तो म्हातारा काही वेगळे नव्हते. म्हाताऱ्याने त्याला सांगितलंही होतं, पण त्याचा विश्वासच बसला नव्हता. कसा बसेल? मनात त्यावेळी तो यशाची, कीर्तीची, संपन्नतेची स्वप्न वागवीत होता. या विद्रूप ध्यानाशी तो आपला संबंध जोडणार तरी कसा? हे शक्य असेल वा नसेल, त्याच्या बाबतीत तरी झालं होतं. आणि म्हाताऱ्यानं सांगितलेल्या आणखीही काही गोष्टी त्याला आठवल्या. त्यावेळी त्याला खऱ्या वाटल्या नव्हत्या, पण आता अनुभवानच पटल्या होत्या. तू आणि मी नियतीच्या साखळीने जोडले गेलो आहोत. खरी गोष्ट. माझ्या या स्थितीला जबाबदार तूच आहेस. अगदी अगदी खरं. सदाशिवनं आयुष्याची वाटचाल वेगळ्या मार्गावरून केली असती तर तो या स्थितीला येऊन पोहोचलाच नसता. नोकरी सोडायला नको होती, किंवा वेगळा धंदा वा वेगळ्या रीतीनं करायला हवा होता. अजून संधी होती का? अजून त्यानं तरुण सदाशिवपर्यंत हा निरोप पोहोचवला तर सदाशिववर त्याचा काही परिणाम होईल का? सदाशिवनं त्याचं वागणं बदललं तर सदाशिवचा भविष्यकाळ म्हणजे पर्यायानं त्याचा स्वतःचा वर्तमान काळ बदलेल का? बदलला तर त्याला कळेल का? आणि असे सदाशिव होते तरी किती? त्याच्या स्वतःच्या तरुणपणी त्याला वृद्ध सदाशिव भेटला होता. तो स्वतः असा एक वृद्ध झाला होता. आणि आता त्याच्या प्रयत्नांना यश आलं तर त्याला आणखी एक तरुण सदाशिव भेटणार होता. म्हणजे हे 3 झाले का? हे तिघे वेगवेगळे नाहीतच. एकाचीच अस्मिता त्याच्या भिन्न देहातच फिरत होती का? त्यांच्यातला कोणीतरी एकच खरा होता आणि भिन्न काळातल्या त्याच्या अवस्था त्याला केवळ विचार रूपानं, मानसिक प्रतिमांच्या रूपानं भेटत होत्या. आणि खरोखरीचा इतक्या वर्षांचा काल तरी गेला होता का? ती एकच एक भेट तो वेगवेगळ्या स्थानावरून पाहत होता. कालगतीचे आणि कार्यकारण भावाचं हे जटिल रहस्य त्याच्या आवाक्यापलीकडचं होतं. त्याच्या अल्पमतीला त्यातला एक लहानसाच खंड जाणवत होता. तोच त्याच्यापुरता खरा होता. त्याला सदाशिवची गाठ घेतली पाहिजे. त्याचं मन वळवायचा प्रयत्न केला पाहिजे. सार्वजनिक जागांखेरीज त्याला इतरत्र प्रवेश नव्हता. पार्कमधली बाकं, बसस्टँडवरच्या फळ्या, स्टेशनवरची लोखंडी बाकं, याच त्याच्या जागा होत्या. त्याचं एकट्याचं सर्व आयुष्य म्हणजे शहराच्या दृष्टीने यकश्चित काल होता. म्हणण्यासारखी सुधारणा वा बदल कुठेच नव्हता. असता तर बरं झालं असतं त्याला वाटलं. या सर्व ओळखीच्या जागा, प्रत्येक जागेला तरुणपणाची एक आठवण होती आणि त्या आठवणीनं काळजात एक कळ उठत होती. काय होऊ शकलं असतं आणि काय झालं होतं असं वाटत होतं की त्याच्या क्षणाच्या दुःखावर या सर्व वर्षांच्या चुकांचा, गमावलेल्या संधींचा असह्य बोजा येऊन पडला होता. सदाशिव कुठे आणि केव्हा दिसेल काहीच शाश्वती नव्हती. गतकालच्या काही आठवणींना एक विचित्र धुसरपणा आला होता. सदाशिव अजून नोकरीतही असेल किंवा त्यानं नोकरी सोडलीही असेल. त्याची वाट पाहत राहणे, ज्या ज्या ठिकाणी तो भेटण्याची शक्यता होती तिथे तिथे घुटमळणे एवढंच शक्य होतं. आणि मग एके सकाळी त्याला अचानकपणे सदाशिव दिसला. त्याच्या आठवणीवर खरोखरीच गंज चढला होता.
सदाशिव दिसताच त्यानं त्याला एका क्षणात ओळखला खरा, पण काही क्षण तो नवल करीत राहिला. सदाशिव उंचीनं, शरीरयष्टीनं, चेहऱ्यानं मध्यमच होता, पण किती तरुण होता. सगळं आयुष्य त्याच्यासमोर मखमली रुजाम्यासारखं पसरलं, पण त्याच्या चेहऱ्यावर केवढी आढ्यता, केवढी घमेंड दिसत होती. सदाशिवच्या मनात एक विलक्षण द्वैत जन्माला आलं. या मूर्खाच्याच कृतींनी आपण आज अशा अवस्थेत पोहोचलो आहोत. खायला नाही, निवारा नाही, कपडे नाहीत, मान नाही. मनात संताप उसळून वर आला आणि डोळ्यांवाटे आगीसारखा ओकू लागला. केवळ नजरेनंच हत्या शक्य असती तर त्याने त्याच क्षणी त्या जवानमस्त, बेफिकिरी, घमेंडखोर माणसाचा अंत केला असता. पण तो असहाय्य होता, दुर्बळ होता. केवळ पाहत राहणं, संधीची वाट पाहणं एवढंच त्याच्या हाती होतं. पण अनेकदा सदाशिवच्या वाटेत आल्यावर सदाशिवला त्याचं अस्तित्व शेवटी जाणवलं. तोही वळून वळून त्याच्याकडे पाहू लागला. म्हाताऱ्याला वाटे, आपल्या मनानं या सदाशिवचा इतका जो ध्यास घेतलाय की मग कधी कधी झोपेत किंवा पेंगतानाही आपल्याला तो दिसतो. झपाटण्यात जर काही अर्थ असेल तर हा सदाशिव आपल्याला झपाटून टाकीत आहे. शेवटी ज्याची तो वाट पाहत होता आणि ज्याला भीत होता ते झालं. सदाशिव मोठ्या तोऱ्यात त्याच्याजवळ आला. काहीतरी बोलणार असेल, पण 5 पावलांवर येताच एखादी दुर्गंधी असल्यासारखं त्यानं नाक मुरडलं. जरा खाली गेलेला रागाचा पारा पुन्हा उसळून वर आला. एवढं नाक नाजूक असलं तर बरोबर सेंटची बाटली वागवावी. समजा त्याच्या अंगात जुने कपडे असले तर त्याला हा मूर्ख सदाशिवच जबाबदार होता ना. 5 पावलांवरून ओरडत होता. तो काही वेडा होता की मूर्ख होता की बहिरा होता? ओरडू देत. म्हातारा त्याच्याकडे जळत्या नजरेनं नुसता पाहत बसला. सदाशिव जाईपर्यंत एखाद्या दोरीनं खेचल्यासारखा सदाशिव पुन्हा पुन्हा त्याच्यापाशी येत होता. म्हातारा त्याला सांगायची आटोकाट धडपड करीत होता, पण सदाशिवच्या डोळ्यांवरूनच दिसत होतं की त्याचा कशावरच विश्वास बसत नव्हता. म्हाताऱ्याच्या शब्दांनी एक निकडीची धार येत होती, कारण त्याला मनोमन वाटत होतं की आपण या प्रयत्नात यशस्वी व्हायलाच हवं. काहीतरी भयानक प्रसंग आपल्यावर गुदरणार आहे, तो टाळला पाहिजे. स्वतःच्या तोऱ्यात वावरणाऱ्या, शेख मोहम्मदी स्वप्नात मशगूल राहणाऱ्या या मूर्खाचे डोळे वेळीच उघडले पाहिजेत. पण त्याला यश आलं नाही. सदाशिव त्याला टाळतच होता. नियती आपल्या निघृण, निर्विकार मार्गावरून चाललीच होती. म्हाताऱ्यानं शेवटचा प्रयत्न केला. तो सदाशिवला स्पष्ट शब्दांत कसं सांगणार की तो म्हणजे सदाशिवचाच भावी काळातला अवतार होता. त्यानं सूचित करण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. तो मूर्ख त्याला पैसे देत होता. पैसे 5-25 रुपये. त्यांनी काय होणार होतं? 2 दिवस गोडधोड खायला मिळेल, महिनाभर अंगावर जरा नवीन कपडे येतील. पण आता म्हाताऱ्याला अन्न, कपडे यांची चाड नव्हती. कसल्या तरी भयानक प्रसंगाचं सावट त्याच्या आयुष्यावर पडलं होतं. याला नीट आठवत नव्हतं, पण मनाला 24 तास घोर लागला होता. त्या दिवशी त्याच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. बसस्टॉपच्या खांबाचा आधार घेऊन तो कसा बसा बसला होता. बस आली होती, गडबड चालली होती. एकदम त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. लाल बसची बाजू एखाद्या कराल काल लाटेसारखी गरजत आली. त्या एका निमिषार्धात त्याला पुढे काय होणार हे समजलं. आणि मग त्याची शुद्ध कायमचीच हरपली. ही होती आपली आजची कथा. पुनरपी जननम पुनरपी. जन्म आणि मृत्यू यांचं जे एक चक्र चालू असतं त्याबद्दल ही कथा आहे. पण खरंच या गोष्टीवरून मला एक गोष्ट वाटली की तरुणपणी माणूस थोडासा जर घमेंडखोर असतोच. म्हणजे त्याला यशाची किंवा पैशांची हावही असते, किंवा त्याला जर ते मिळालं तर कधी कधी त्याला त्याची घमेंडही वाटत असते. पण जसजसं वय वाढत जातं तशी ही नशा उतरते आणि मग मात्र माणसाला फक्त शांतता हवी असते. तशीच या म्हाताऱ्या सदाशिवलाही शांतता हवी होती आणि ते त्याने त्याच्या तरुणपणीच्या वर्जनला, त्याच्या तरुणपणीच्या सदाशिवला सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते ऐकूच गेलं नाही, कारण त्याचे कान त्याच्या मस्तीतच, त्याच्या माझ्यातच बिझी होते.
मी आशा करते की तुम्हाला हे वाचन आवडलं असेल. कथा तर सुंदर आहेतच आणि आपलं हे एक छान नवीन छोटंसं पुस्तक आपण जे सुरू केलं होतं, शाडूचा शाप नारायण धारपांचं, ते सुद्धा या कथेसोबत संपलेलं आहे. मी आशा करते की तुम्हाला पूर्ण पुस्तक नक्कीच आवडलं असेल. प्लीज माझ्यापर्यंत तुमच्या कमेंट्स नक्की पोहोचवा. तुम्ही नेहमीच पोहोचवताच. आणि जर आवडत असतील कथा, वाचन, तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आपलं चॅनल नक्कीच तुमच्या प्रेमामुळे अजून मोठं मोठं होत जाऊ देत. आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.